तर मित्रांनो नमस्कार. या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. दुसरीकडे मात्र आता सारंग बाहेर गेलेला असतो त्या सदाशिवचा शोध घेण्यासाठी, तर दुसरीकडे सावली मात्र विठुरायाच्या मंदिरात आलेली असते. विठुरायाला म्हणू लागते की माझ्या सारंग सरांना काहीच होऊ देऊ नको, आणि विठुरायाकडे ती तिचं घराणं मांडत असते. पण तेवढ्याच वेळा सारंग तिथे येतो. सारंग जेव्हा सावलीला बघतो आणि सावली जेव्हा सारंगला बघते, तेव्हा तर तिचा आनंद गगनात मावेनासा होत असतो. ती सारंगकडे जाते आणि सारंगला मिठी मारते. तर सारंगला आश्चर्य वाटतं आणि मग सारंगही मात्र सावलीला प्रेमाने जवळच घेतो. दुसरीकडे मात्र आता सारंगची गाडी दुरुस्त करण्यासाठी गावामध्ये एक मॅकॅनिकल आलेला असतो. आता तो मॅकॅनिकल म्हणू लागतो की तुमच्या कामाचे ना 2.5 लाख रुपये झाले आहेत. तर गावकरी मंडळी म्हणू लागता की खरंच ना तुम्ही आमचे पाहुणे आहात, तुम्ही ना अजिबात पैसे देऊ नका, हे सगळे पैसे ना आम्ही देतो. पण त्यावेळी सारंग म्हणू लागतो नाही नाही असं कसं, तुम्ही आत्तापर्यंत आमच्यासाठी खूप काही केलं आहे, त्याच्यामुळे मीच पैसे देतो. आणि मग त्या गाडीच्या डिक्कीच्या पाठीमागून राजकुमार येतो आणि नाटक करतच म्हणू लागतो साहेब माझ्या कामाचे ना 2.5 लाख रुपये झाले आहे, माझे मला तुम्ही देऊन टाका. तर याच्यावरच आता सावली आणि सारंग तर हसू लागता. आता सारंग म्हणू लागतो राजकुमार दादा तू असं काय करतोय. तर आता राजकुमार म्हणू लागतो प्लीज साहेब तुम्ही दादा वगैरे काहीच म्हणू नका, प्लीज मला पैसे द्या. तर त्यावेळी सारंग म्हणू लागतो की राजकुमार दादा असं नको करू बरं का. पण गावकरी मात्र आश्चर्याने यांच्याकडे बघू लागतात. तर त्यावेळी सावली सांगू लागते की सारंग सरांचे थोरले भाऊ आहेत आणि माझे मोठे न दीर आहेत. तर त्यावेळी लगेचच गावकरी मात्र राजकुमारचं त्या गावामध्ये स्वागत करता आणि त्याचे आभारही मानू लागता. तर त्यावेळी राजकुमार म्हणू लागतो खरं तर ना आता साहेब तुम्ही काय करा, मला ना फक्त या तुमच्या मोठ्या गाडीतून मला घरी नेऊन सोडा, कारण की येता वेळेस ना मी बसनं आलो आहे, त्यामुळेच माझे ना हाड खूप सारे खिळखिळ झाले आहे, त्याच्यामुळे प्लीज मला तुम्ही फक्त घरी सोडवा. तर त्यावेळी सारंग हसतच हो म्हणतो. त्यानंतर मग त्या सरपंचजींचा निरोप घेऊन सारंग सावली आणि राजकुमार घरी जाण्यासाठी निघत असतात. तर सरपंचजी म्हणू लागता की सारंग सर तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, त्या सदाशिवचा फोटो मी तुम्हाला पाठवलेला आहे. तर त्यावेळी सारंगही मात्र तो फोटो बघून आश्चर्यचकित होतो. तर दुसरीकडे मात्र ती ऐश्वर्या भैरवीजींना फोन करते, म्हणू लागते की तुमचं काम झालंय, मी चांगलीच आता खिचडी शिजवली आहे, फक्त ना तुम्ही एक काम करा, तुम्ही फक्त आता तडका द्यायला इकडे या. पण त्यावेळी आता लगेचच भैरवीला मात्र ऐश्वर्याचं बोलणं अजिबातच कळत नसतं. त्यावेळी भैरवी म्हणू लागते प्लीज ऐश्वर्या तू मला स्पष्ट सांगशील का. तर त्यावेळी ऐश्वर्या सांगू लागते मी काय केलं माहिती आहे का, मी मॉम डॅडला सांगितलं आहे की तारानीनं गाणं सोडायचा निर्णय घेतला आहे, तर त्याच्यामुळं प्लीज तुम्ही ना तिला गाणं सोडू देऊच नका. तर त्यावेळी मॉम डॅड पण हो म्हणले. आता काही ती गाणं सोडणार नाही, ती परत एकदा गाणं गायला चालू करणारच आहे, त्याच्यामुळे आता तुमचं काम झाल्यासारखंच आहे, फक्त तुम्ही इकडे या. तर त्यावेळी लगेचच भैरवीजी फोन ठेवून देता. पण ती मात्र एवढी खुश होते, तिला वाटत असते की चला आपलं जे काम होणार नव्हतं ते काम ही ऐश्वर्या करून देते आणि ही माझी मदत करते ना, मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय. दुसरीकडे ऐश्वर्या हसतच म्हणू लागते की भैरवीजींना वाटते हे सगळं मी त्यांच्यासाठी करत आहे, पण मी खरं तर त्यांच्यासाठी अजिबात करत नाही, मी फक्त माझ्याच फायद्यासाठी करते, हे पण त्यांना लवकरात लवकर करेल. तर दुसरीकडे मात्र सारंग सावली आणि राजकुमार घरी जाण्यासाठी निघत असता. त्यावेळी राजकुमार म्हणू लागतो की खरं तर त्या व्यक्तीचा फोटो तुमच्याकडं कसं काय आला बरं का. पण त्यावेळी सारंग सांगू लागतो अरे दादा खरं सांगू का, याच सदाशिवनं आमच्यावर त्या दिवशी हल्ला केला होता. तर त्यावेळी मग लगेचच राजकुमार म्हणू लागतो हो म्हणजे तो माणूस या जंगलामध्ये लपून बसला होता. पण त्यावेळी सारंग आणि सावली मात्र आश्चर्यात पडतात. ते विचारू लागता की राजकुमार दादा तुला पण माहिती की या माणसाबद्दल. तर त्यावेळी राजकुमार म्हणू लागतो हो मला चांगलंच माहिती आहे, कारण की न पुण्यामध्ये तो 1 नंबरचा गुंडा आहे, मला पण त्याने 1 लाखाला गंडवलं आणि मग त्यानंतर इकडे येऊन तो लपून बसला आहे. त्यावेळी राजकुमार म्हणू लागतो की दादा आता सध्या तो कुठं आहे, तुला थोडी तरी खबर असेल ना. तर त्यावेळी राजकुमार म्हणू लागतो हो थोडीफार मी चौकशी केली ना, मला लगेच त्याचा पत्ता भेटून जाईल. पण त्यावेळी सावली आणि सारंग म्हणू लागता पण प्लीज दादा तू या भानगडीत अजिबात पडायचं नाही. तर त्यावेळी राजकुमार म्हणतो तुम्ही काय वेडेबिडे झाला आहात का, मी ना त्यांच्यासोबत जास्त संपर्क करणारच नाही, मी फक्त आपली विचारपूस करेन आणि तुम्हाला फक्त तो कुठं आहे ना त्याचा मी पत्ता देईन. तर त्यावेळी सारंग आणि सावलीही तयार होता. पण तेवढ्याच वेळामध्ये सावलीला देवाचा फोन येतो आणि देवा फोनवर मात्र खूप रडत असतो. त्यावेळी सावली देवाला विचारू लागते की देवा भाऊ तुम्हाला रडायला काय झालं, प्लीज मला सांगताय का. पण त्यावेळी देवा काहीच न बोलता म्हणू लागतो प्लीज फक्त सावली ताई तू मला भेटायला आश्रमामध्ये येशील का. तर त्यावेळी सावली हो म्हणते आणि मग फोन ठेवून देते. तर सारंगला सावली सांगू लागते की देवा भाऊंचा फोन होता, ते खूप रडत होते आणि त्यांनी मला आश्रमामध्ये बोलायला
बोलवलं आहे. तर त्यावेळी लगेच सारंगी हो म्हणतो, पण सावलीला मात्र एकटीलाच बोलवलेलं असतं. तर त्यावेळी सावलीला सारंग आणि तो राजकुमार मात्र आश्रमामध्ये सोडत असतात. तर दुसरीकडे इकडे चंद्रकांत आणि त्रिलोत्तमा हॉलमध्ये बसलेले असतात. पण तेवढ्याच वेळात त्यांच्याकडे ऐश्वर्या येते. परत एकदा ऐश्वर्या त्या ताराच्या विरोधामध्ये चंद्रकांत आणि त्रिलोत्तमाला भडकावून देत असते. ती म्हणू लागते, खरंच मॉम हे बोलू नाही, पण भैरवीजींना जर काही झालं, त्यांना अटॅक वगैरे आला तर मग काय करायचं? त्या भैरवीजीनं या तारासाठी पूर्ण आयुष्य पणाला लावलं आणि ही मुलगी डायरेक्टली सांगते की मला गाणं अजिबातच गायचं नाही, मला गाणं सोडूनच द्यायचं आहे. तर तेवढ्या वेळात त्रिलोत्तमाने तारालाही आवाज दिलेला असतो. तारा आल्याच्या नंतर ती म्हणू लागते की काय झालंय मॉम, तुम्ही मला बोलवलं आहे का? तर त्यावेळी त्रिलोत्तमा म्हणते, हो मी तुला बोलवलं आहे, तू गाणं सोडण्याचा निर्णय घेतला आहे का? तर त्यावेळी तारा थोडीशी घाबरते, पण ती स्वतःला सावरून स्पष्टपणे सांगते, हो मॉम मी गाणं सोडायचा निर्णय घेतला आहे. त्यावेळी चंद्रकांत आणि त्रिलोत्तमा विचारू लागते, तू असा डायरेक्टली निर्णय का घेतलाय? तुझा नेमकं प्रॉब्लेम काय आहे? तुला तो तरी सांग ना. पण त्यावेळी तारा म्हणू लागते, हो खरं तर तुम्हाला सांगू का, मला ना आधीपासूनच ही गाणं वगैरे गायची इच्छा नव्हती. मी फक्त माझ्या मॉमच्या म्हणण्याखातर हे सगळं करत होते आणि मी तिला एकदा नाही, मी तिला अनेक वेळा सांगितले की मला हे गाणं वगैरे गायला अजिबात आवडत नाही, हे सगळं तू बंद कर. पण तिनं काही माझं ऐकलं नाही. मला पहिल्यापासूनच मॉडेलिंग, माझा अभिनय, मला याचीच आवड आहे आणि आता मी त्याच्यामुळेच निर्णय घेतला आहे की मी आता अजिबात गाणं वगैरे गाणार नाही. मला माझा अभिनय, मला माझी मॉडेलिंग हेच आवडतं आणि मी तेच करणार. नेमकं त्यावेळी तिथं भैरवी येते. भैरवी मोठ्याने म्हणते, मला ना ह्या मुलीचा हा निर्णय अजिबात मान्य नाही. त्याच्यामुळे सगळेजण आश्चर्याने भैरवीकडे बघू लागतात. तर दुसरीकडे सारंगनं मात्र सावलीला त्या आश्रमाच्या समोर नेऊन सोडलेलं असतं आणि सारंग म्हणू लागतो की सावली मी तुझ्या सोबत येऊ का? पण सावली म्हणते, नाही नाही सारंग सर तुम्ही जा, मी जाते एकटीच. त्यावेळी सारंग मात्र काळजीने सावलीकडे बघू लागतो. तर दुसरीकडे ऐश्वर्याच्या प्लॅननुसार भैरवीची घरी येऊन नाटक करायला सुरुवात करते. म्हणू लागते, बघ न ग त्रिलोत्तमा, या मुलीसाठी मी काय काय नाही केलं आणि ही डायरेक्टली गाणं सोडून द्यायचं म्हणते. त्यावेळी आता त्रिलोत्तमा भैरवीची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न करते, पण भैरवी मात्र डायरेक्टली त्रिलोत्तमालाच उलट बोलत असते. म्हणू लागते की बघ न ग त्रिलोत्तमा, तुझ्या नील आणि सारंगनं बिझनेस सोडून देण्याचा निर्णय घेतला तर तुला आवडेल का? तर त्यावेळी त्रिलोत्तमा म्हणू लागते, माझे मुलं असं अजिबातच करणार नाही, कारण की ते त्यांच्या आवडीने या क्षेत्रामध्ये आलेलं येतं. आता त्यावेळी भैरवी म्हणू लागते, मी पण तारावर कुठली जबरदस्ती करत नाही, तिलाही गाणं वगैरे गायला खूप आवडतं. त्यावेळी तारा म्हणू लागते, हो मॉम मी सांगते ना तुला, मला याच्या आधी आवडायचं, पण मला ना आता गाणं वगैरे अजिबात गाण्याची इच्छा नाही, त्याच्यामुळेच मी हा सोडून देण्याचा निर्णय घेतला आहे. तर त्यावेळी भैरवी म्हणू लागते, आता तो तू फक्त सोडून देण्याचं म्हणते, पण तू ना डायरेक्टली आता सोडून देऊन मोकळीच झाली आहे ना, नेमकं तुझा प्रॉब्लेम काय आहे मला तोच कळत नाही. मात्र यांचा वाद अजून जास्तच वाढत जातो. दुसरीकडे देवा मात्र त्या आश्रममध्ये बसलेला असतो आणि सावली जेव्हा देवाला बघते तिलाही मात्र खूप भरून येत असतं. सावली मात्र देवाला विचारू लागते की देवा भाऊ, तुम्हाला असं अचानक रडायला काय झालं, मला तुम्ही सांगताय का? तर त्यावेळी आता देवा सांगू लागतो, मला ना माझे ते बाबा सोडून गेले आहे, म्हणजे आता ते या जगामध्ये राहिलेच नाही. आता कुठे मला वाटतं की मी खूप अनाथ झालो. माझ्यासारखे एका अनाथ मुलाला त्यांनी सांभाळलं, त्यांना योग्य त्या गोष्टी मला शिकवल्या आहेत. त्याच्यामुळे सावली मला ना अजिबातच आता काय करावं मला काहीच कळत नाही. सावली मात्र तिच्या परीने देवाला समजावण्याचा खूप प्रयत्न करते आणि मग त्यावेळी देवा म्हणू लागतो की सावली ताई, मला फक्त या गोष्टीचंच वाटत नाही, ते गेलेत म्हणून. मला ना त्यांनी जाताना इतक्या गोष्टी सांगितल्या की मला जास्त करून त्याचं वाईट वाटते. आणि मग देवा त्या सांगितलेल्या गोष्टी सगळ्या काही सावलीला सांगू लागतो. देवा सांगू लागतो की सावली सिस्टर, तुला सांगू का, त्यांनी मला सांगितलंय की तुझ्या आईवडिलांचा ना अपघात झाला होता आणि एका गावामध्येच त्यांचा अपघात झाला, त्यांचा मृत्यू झाला आणि त्या गावकऱ्यांनीच तुला इकडं आणून सोडलं होतं. पण त्यावेळी तो देवा म्हणू लागतो की सावली ताई, मला कळतच नाही काय करा, मी इतकं वर्ष झाले माझ्या आईवडिलांचा शोध घेतो आणि आता हे नवीनच माझ्या समोर आलं आहे. देवाने सांगितलेल्या गोष्टीचं सावलीलाही मात्र खूप वाईट वाटत असतं. दुसरीकडे इकडं भैरवी, तारा, त्रिलोत्तमा, चंद्रकांत, ऐश्वर्या यांचा वाद मात्र जास्तच वाढत जातो. त्यावेळी चंद्रकांत म्हणू लागतो, हो तारा मला मान्य आहे, तुला मॉडेलिंग करायची, तुला अभिनय करायचा तू ते कर, पण गाणं सोडायचा निर्णय तू अजिबात घेऊ नको. भैरवी मात्र समजावण्याचा प्रयत्न करते, पण तारा काही ऐकायला तयार नसते. आता त्रिलोत्तमाला तर खूपच वेगळं वाटतं. तर भैरवीला मात्र जसं ऐश्वर्याने सांगितलं, भैरवी तसं नाटक करायला सुरुवात करते आणि चक्कर येण्याचं नाटक करते. त्यावेळी त्रिलोत्तमा मात्र खूप घाबरते. ऐश्वर्या तर डायरेक्टली पाणी आणायलाच किचनमध्ये पळत असते. तर ताराही खूप घाबरून जाते.
ताराला असं वाटत असतं की आपल्यामुळे आपल्या मम्माला काही झालं तर नसेल ना, ती जाणार तर नाही ना. त्यावेळी तारा खूप घाबरून जाते. तिलोत्तमा ही भैरवीला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.